नमस्कार, कल्याणी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी ना अशी झटपट कुकरमध्ये बनणारी ढाबा स्टाईल पावभाजी बनवणार आहे। त्यासाठी मी काय घेतलेलं आहे भाज्या बघूया आपण। तर मी हे भाज्या घेतलेल्या आहे, टोमॅटो घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे 1 वाटी, आणि शिमला मिरची घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि बटाटे घेतलेले आहेत। मी सगळं मिक्स करून स्वच्छ धुवून आहे। तर आता आपण त्याला शिजवून देऊया। तर मी गॅसवरती ना कुकर ठेवलेला आहे। तर कुकर आता गरम झालेला आहे आपला। तर त्यामध्ये ना आता मी 1 चमचा तेल घालणार आहोत। तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत। तर हे जिरं घालून घेतलेलं आहे मी। तिला चांगलं तडतडून द्यायचंय आपल्याला। आता आपण त्याच्यामध्ये ना भाज्या घालून घेणार आहोत। तर या भाज्या मी त्यात घालून घेते। तर आपण त्याला ना असं परतून घ्यायचंय तेलामध्ये चांगलं। छानपैकी परतून घ्यायचंय त्याला तेलात। तर आता आपण त्याच्यामध्ये ना मिरची पावडर घालणार आहोत। मिरची पावडर घातलेली आहे। तर आता आपण त्याला परत असं परतून घ्यायचंय छान। आता आपण ह्यामध्ये पाणी घालायचंय। तर पाणी आपण घालून घेतलेलं आहे। आता ह्या आपण 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याला। आता आपण ह्याच्या 3 शिट्ट्या करून देणार आहोत। गॅस मोठा केलेला आहे। आता झाकण लावून घ्यायचे। 3 शिट्ट्या होईस्तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर आपण हे शिमला मिरची घेतलेली आहे, मी चांगली भिजवून ठेवली होती याला अर्धा-1 तासभर। तर ही भिजवून घेतलेली आहे। तर हे लसूण घेतलेला आहे। इथला लसूण हा 1 गड्डी लसूण आहे। तर त्यातला मी अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे। ते आपण ना मिक्सरला हे तिन्ही मिळून वाटून घेणार आहोत। हे मिक्सरला वाटून घ्यायचंय। जी पेस्ट छान बनवायची एकदम। तर आपण हे छान असं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशी पेस्ट झालेली आहे। अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता आपण कांदा हे करून घेऊया भाजून। गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला। तर आपण त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत 2 चमचे। दोन चमचे तेल घातलेलं आहे। तर आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, एकदम बारीक चिरून घ्यायचा। छान परतून घ्यायचे आपल्याला ह्याला। आता आपण हे चांगला कांदा आपला भाजत आलेला आहे। तर आपण ना ह्यामध्ये कोथिंबीरची देठ घालून घेणार आहोत मी। एकदम कोथिंबीरची देठ छान लागतात चवीला। थोडेसे घालून घ्यायचे, एकदम टेस्ट येते छान। त्याला छान असं परतून घ्यायचंय। जास्ती असं भाजायचं नाही, ब्राऊन जास्ती करायचं नाही, हलका आपल्याला कांदा भाजून घ्यायचा। तर आपली आता ही आपण भाज्या शिजायला टाकल्या तर आपण बघूया आता आपली भाजी शिजली का नाही। 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता एकदम छान अशी भाजी आपली शिजलेली आहे। आता आपण ह्याला असं मिक्स करून घ्यायचंय चांगलं। चला मग आता आपण पावभाजी करायला घेऊया। आता आपला कांदा भाजून झालेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत। भाज्या घालून घ्यायच्या। आता आपण भाज्या घालून घेतलेल्या आहे। त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत। अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद टाकलेली आहे। अर्धा चमचा मिरची पावडर बेडगी घातलेली आहे आणि धना पावडर 1 चमचा घातलेला आहे। तर आता आपण त्याला मिक्स करून घ्यायचंय। छान परतून घ्यायचंय मस्त। तर आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट घालणार आहोत, अद्रक लसूण आणि बेडगी मिरचीची। त्यात मी 2 चमचे घालून घेतलेले आहे आणि हे सुहाना पावभाजी मसाला घालून घेणार आहोत। तरी छान टेस्ट येते।
आणि याला आपण असं मिक्स करून घेतोय चांगलं. मिक्स करून घ्यायचंय. आता आपण त्यामध्ये मीठ घालायचंय. तर आपण त्यामध्ये मीठ घालून घेतोय. चवीनुसार मीठ घालायचंय. आणि ह्याला असं मिक्स करून घ्यायचंय मीठ घातल्यानंतर. आता आपण त्याला ना चेंगून घेऊया. असं मिक्स करून घेऊया छान. मॅशरने मिक्स करून घ्यायचंय. तर आपण हे मॅशरने मिक्स करून घेतोय सगळ्या भाज्या. आता छान मिक्स करायचंय. पावभाजी. तर आपण आता भाज्यांचं पाणी उरलं होतं आपल्या ह्याच्यामध्ये शिजून घेतलेलं, तर आपण ते पाणी घालून घेणार आहोत. असं पाणी घालून घालून मॅश करून घ्यायचं आपल्याला. एकदम छान असं मस्त फ्लेवर आलेला आहे भाजीला. तुम्ही नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप दिवसातून मी व्हिडिओ टाकलेला आहे. आणि लाईक करा माझ्या चॅनलला. तर अशा प्रकारे आपण अशी मॅश केलेली झालेली भाजी आपली. तर आपण ह्याला ना झाकून ठेवून देऊया. आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया आणि छान अशी आपली तयार झालेली आहे पावभाजी हॉटेल स्टाईल. तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. तर 2 मिनिटं झालेले आहेत. आपली अशी मस्त अशी पावभाजी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण त्यावर सर्व करून कोथिंबीर घालणार आहोत छानपैकी अशी. तर आपण सर्व करून घेऊया. चला तर मग. तर या प्रकारे आपण अशी हॉटेल स्टाईल पावभाजी बनवलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्लीज सबस्क्राईब. धन्यवाद.